बिंदास बोलूंगा ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, रिव्ह्यू करणार आहे नवीन टीजर जो आलेला आहे युट्यूबवर आणि 25 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि या फिल्मचं नाव आहे झापूक झुपूक. केदार शिंदे घेऊन येत आहेत झापूक झुपूक. सूरज चव्हाण खरं तर युट्यूब आल्यानंतर भारतामधलं एवढं टॅलेंट बाहेर आलं की विचारून सोय नाही. त्यात कोविडच्या काळात तर थैमान घातला आणि या सगळ्या या कोविडच्या काळामध्ये त्याच्यानंतर सुपरस्टार्स इन्फ्लुएन्सर्स मोठ्या प्रमाणात पुढे आले आणि सेलिब्रिटीज आले. त्यातलाच एक सूरज चव्हाण सारखा एक सामान्य दिसणारा सामान्य घरातला सुपरस्टार पदावर पोहोचण्याच्या तयारीत आहे. कारण बिग बॉस तर त्यांनी जिंकलेला आहे, पण आता केदार शिंदे त्याला सुपरस्टार करणार. त्याचं कारण असं की केदार शिंदे एक असं रसायन आहे की त्यांनी जे ठरवलं ते तो करतो आणि तसं त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. कारण ज्या काळात तो नाट्यसृष्टीमध्ये आला त्याला पाहिलं, त्याने जिंकून घेतलं सारं. नुसतं त्याने जिंकलं नाही तर त्याने त्याच्या बरोबर त्याच्या मित्रांनाही जिंकवलं, त्यांनाही सुपरस्टार केलं. अनेक असे नट आहेत की त्यांनी फेस व्हॅल्यू आणून दिली. असा केदार शिंदे आता तयारीत आहे. ह्याला म्हणजे सूरज चव्हाणला फेस व्हॅल्यू आहेच, पण त्याला सुपरस्टार करणार याची पूर्ण खात्री आहे मला. ठाकूर के बिंदास बोल मधून मी हे बिंदास बोलतोय कारण आता झापूक झुपूकचा टीजर लॉन्च केलेला आणि ज्या पद्धतीत तो शूट केला आणि जे काय आपल्याला दिसते त्या टीजर मधून त्याच्यातून तर असं वाटतं की केदार शिंदे पुन्हा मिरॅकल करणार आहे आणि सूरज चव्हाण हा एक सुपरस्टार आपल्याला मिळणार आहे. कारण केदार शिंदे झापूक सूरज चव्हाण सगळी जी काय भट्टी जमून येणार आहे आणि जी काय आली असेल, कारण की बिग बॉस जिंकल्यानंतर केदार शिंदेने डिक्लेअर केलं की मी झापूक झुपूक सिनेमा करणार आहे आणि सूरज चव्हाणला घेऊन करणार आहे. खरं तर झापूक झुपूक मी काय काय करू शकतो, पण केदार शिंदेच्या डोक्यात म्हणजे जे काय मेंदूमध्ये रसायन शिजलं त्या काळात आणि त्याने तो काय जो निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने त्यांनी जी स्क्रिप्ट लिहिली आहे ती काय स्क्रिप्ट असेल हे आपल्याला 25 एप्रिलला दिसणारच आहे. पण एक लव्ह स्टोरी आहे, गरीब घरातला मुलगा असेल त्याचं प्रेम, म्हणजे लव्ह स्टोरी, डेफिनेटली लव्ह स्टोरी आहे आणि ही लव्ह स्टोरी वेगळ्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळणार आहे. सूरज चव्हाणला मोठ्या स्क्रीनवर बघायला मिळणार मुळात, कारण बिग स्क्रीन मिळणं हे एक नशिबाचा भाग आहे आणि बरेच वर्ष स्ट्रगल करून सुद्धा लोकांना बिग स्क्रीन मिळत नाही आणि सूरज चव्हाण अचीव्ह दिस आणि ते केदार शिंदे यांच्या साह्यानं होतं आणि केदार शिंदे डेफिनेटली मिरॅकल करून दाखवणार आहे 25 एप्रिलला आणि हा सिनेमा गजब होणार आहे, गजब. तेव्हा तयार राहा हा सिनेमा बघायला. झापूक झुपूक याचा टीजर लॉन्च झालेला आहे आणि जी काय सूरज चव्हाणची स्टाईल त्याने प्रमोट केलेली आहे किंवा त्याला ज्या पद्धतीने प्रमोट करतोय केदार शिंदे, त्याला तोड नाही, जवाब नाही. झापूक झुपूक बघूया 25 एप्रिलला. तयारीत राहा. तुम्ही जर माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बटन दाबायला विसरू नका, कमेंट करा आणि झापूक झुपूक बघायला जा. सूरज चव्हाणला मोठ्या स्क्रीनवरती बघूया. एक नवा सुपरस्टार घेऊन येत आहेत केदार शिंदे 25 एप्रिल. तर इथेच थांबतो. नवीन रिव्ह्यू लवकरच घेऊ. धन्यवाद.